तुम्ही जर आता या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर प्रोपेलरच्या ब्लेड्स बेंड झालेल्या दिसतात. आता काही जणांना वाटू शकतंय की जास्त स्पीडमध्ये फिरायला लागल्यामुळे बेंड व्हायला लागलात, पण त्या ब्लेड्स बेंड झालेल्या दिसण्यामागं एक छोटंसं कारण आहे, ते म्हणजे कॅमेऱ्याची व्हिडिओ काढण्याची पद्धत. थोडक्यात सांगायचं झालं तर कॅमेऱ्याचे दोन प्रकार पडतात, रोलिंग शटर आणि ग्लोबल शटर. आधी रोलिंग शटर एक्सप्लेन करतो. आता आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एक व्हिडिओ म्हणजे एक सिक्वेन्समध्ये काढलेले फोटो असतात. आपण कॅमेरा किंवा व्हिडिओजबद्दल ऐकलं असेल की 24 FPS, 30 FPS, 60 FPS. तुमच्या मोबाईलचा कॅमेरा 60 FPS मध्ये रेकॉर्ड करते, म्हणजे एका सेकंदात 60 फोटो घेत आहे. तुम्ही काढलेल्या व्हिडिओचा प्रत्येक सेकंद हा 60 फोटोंपासून बनलेला असतो. आता रोलिंग शटर म्हणजे काय ते ह्या ॲनिमेशनमधून बघू आपण. रोलिंग शटरमध्ये कॅप्चर करताना बॉटम टू टॉप एका सिक्वेन्समध्ये कॅप्चर करते. आता ते कॅप्चर करताना होत आहे असं की बॉटमला जेव्हा पिक्सल लाईन कॅप्चर करते तेव्हा ब्लेड एका ठिकाणी असते, आणि जेव्हा टॉपला पिक्सल लाईन कॅप्चर करते त्यावेळेस ब्लेड दुसऱ्या ठिकाणी असते, आणि ज्यावेळेस ती पर्टिक्युलर इमेज तयार होते त्यावेळेस मग ती बेंड झालेली दिसते. जर हायर FPS असेल तर तुम्हाला बेंड झालेलं नाही तर डिफॉर्म झालेलं दिसेल. ग्लोबल शटर असं करत नाही, तर ग्लोबल शटर एकाच वेळी पूर्ण सेन्सर एक्सपोज करत आहे. पण ग्लोबल शटर सेन्सरवाल्या कॅमेऱ्याने जरी आपण व्हिडिओ काढला तरी काही वेळेस 1 in a million चान्सेसमध्ये एक ग्लिच होऊ शकतं. ते ग्लिच तर ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू.